बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? पोरीनं मला सांगा पोरीनं, या बापाला जर तुम्ही पोलीस स्टेशनला उभं केलं तर या बापानं जगायचं कसं? पोरी, या आईनं जगायचं कसं? या बापाला जर प्रत्येक जण म्हणायला लागला याचीच पोरगी गेली, याचीच पोरगी, त्याच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? पोरी बाप रडतोय, पोरी हे खोट आहे का? पोरी हत्तीसारखा बाप लाचारहून पोलीस स्टेशनला नाक घासतो की त्याच्या समोर त्याच्या पोरीची जीव गेला तरी चालेल. चला सगळ्या खाली बसलेल्या पोरीने उजवा हात वरती करायचा. कळो तुझ कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पांडुरंग. हॅलो 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 येतोय की रे आवाज? माग हॅलो, इथं तर कडक आवाज आहे. हॅलो हॅलो, व्हेरी गुड. तू आला का आईच्या बोकांडी त्रास द्याला तिला? हॅलो हॅलो, व्हेरी गुड. हॅलो, क्या बात आहे. आवाज असाच रे. कुठे गेला तू? आता कन्फ्यूज होणार. मला तूच साऊंड ऑपरेटर वाटतोयस. चला सगळे इकडचे सगळे संयोजक सगळे व्यवस्थित बसून घ्या. जिकडे तिकडे बसून घ्या रे, कोणी उभं राहायचं नाही. हा पाठीमागे कोणी दंगा करायचा नाही. काही लहान लेकरं दिसत आहेत मला, एक दोन. ते नेमकं कार्यक्रम सुरू झालं की रडणार आहे. ते रडायला लागलं त्याला शांतपणे गपचूप उचलायचं आणि फिरवून आणायचं, इकडे इकडे घेऊन जायचं. तिथेच बसायचं नाही. त्याचं तोंड दाब, त्याला मार, असलं काय करायचं नाही. ते लहान लेकरं 100% ते दीदीला धरा. ते रडायला लागलं तर त्याला इकडे फिरवून आणायचं. काही विषय भावनिक असतात, काही विषय हसायचे असतात. आलं का लक्षात? भावनिक विषयाच्या वेळेला इकडं मुलांनो इकडं कोणी शायनिंग मारायचं नाही बरं का. ही लेकरं शाळेची. मी शिक्षक नाही, कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये मी शिकवत नाही. शिक्षकांना नियम आहे, मुलांना मारायचं नाही. पालकांनी तुमच्या नियम घालून दिलाय, माझ्या कार्ट्याला मारायचं नाही. आणि चुकून एखाद्या शिक्षकांना मारलं तर रडत जाता घरी, मग नाही मला मारलं. मम्मी तुझ्या पुढची लगेच फेरेन लावली लावून पर्स घालून शाळेत हजर. कोणी मारलं माझ्या नवसाच्या? कोणी जर विनाकारण दंगा केला पोरानो, एका रपाट्यात चड्डी वली. वली नाही झाली माग बघायचं, 100% पिवळी. याचे सेल वगैरे बदललेस का बाळा? व्हेरी गुड. रेंज काय कटत नाही, एकदम व्यवस्थित आहे. जर सेल कमी आला गपचूप माझ्या हाती आणून द्यायचं. कॅमेरामन तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे. सगळ्या फक्त कॅमेरामन फिरू शकतात, बाकी कोणी फिरायचं नाही. कोणी आता जर VIP गेस्ट वगैरे आले तर तिथंच त्यांना खुर्ची द्या. आलं का लक्षात? इकडे आत म्हणजे आले तर शांतपणे येऊ देत. कोण आलं तर कोणी उठून पळायचं नाही. आता साहेब तर आपले आलेलेच आहेत साहेब, त्यामुळे काही प्रश्न नाही. ओके चला, सगळ्या लेकरांना विनंती कळाली का? लहान लेकरांना पुन्हा एकदा सांगतोय, दंगा करायला लागली फिरवून आणायचं हे नेमकं मध्ये येणार आहे. मला माहिती आहे बघ, ते दोघांचं सुरू झालंय बघ काय तर आता. त्यामुळे सगळ्या पालकांना सुद्धा विनंती आहे, शांतपणे बसायचं. येणारा फक्त अर्धा तास, जास्त वेळ मी घेणार नाही. समजा कुणाला उठावंसं वाटलं काय तर शक्यतो 1 तास उठू नका. जरा थोडेसे पाय दुखले तर चालतील, कारण आपण बाप समजावून घ्यायला आलेलो आहे. आयुष्यभर आपल्यासाठी बाप असाच उन्हामध्ये तापलेला आहे, थंडीमध्ये कुडकुडलेला आहे. त्यामुळे त्या बापासाठी 1 तास बसू शकताय ना शांतपणे? एकदम मस्त. हो, सूर वडू नका. मला माहिती आहे. आणि इकडच्या सगळ्या पालकांना एकदम 1 तास येणारा अतिशय आनंदी आहे. इकडे समोर उभे राहिलेले सगळे, तुम्हाला विनंती आहे, कोणी आलं तर शांतपणे त्यांना तिथं जागा द्यायची व्यवस्थित. आलं का लक्षात? चला, तू असा हात केला की आवाज चढवायचा, असं केलं की थोडासा इक्विलायझर सोडायचा, आणि तू माझ्याकडेच बघायचं. इकडं तिकडं अजिबात लग्न झालंय काय तुझं? तिचा मेसेज आला की फोन बघत बसायचं नाही. तू आणि मी नवरा बायको. पाहिजे तर तू नवरा मी बायको, पण आपलं नातं एकदम फर्स्ट क्लास. साऊंड आहे तर मी आहे, नाही तुझ्या नरड्यावर बसणार नंतर मी. चला, व्हेरी गुड.
पाणी वगैरे सगळं पिलेलं आहे. थोडी तहान लागली तर एक अर्धा तासासाठी शांत बसायचं सगळ्यांनी. ओके, पाठीवरचं दप्तर वगैरे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे ना? हा, चला चला. ओके. हा, झालं जिकडं तिकडं व्यवस्थित? ओके, चला. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. माऊ में ना होणे आम्ही विष्णुदास, माऊ में ना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या लेकरांनो, माझ्या बंधूंनो, माझ्या पालकांनो, हे तुमच्यासाठी व्याख्यान आहे, पण माझ्यासाठी हे व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली. विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आणि आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. म्हणून माझ्या लेकरांनो, आजचा हा 1 तास व्याख्यानाचा नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल आज तुमच्या आणि माझ्यामध्ये झाला पाहिजे. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. लक्षात घ्या, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. माझ्या लेकरानं, पण आमच्यामधला माणूस जागा झाला नाही, आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. आज या 21व्या शतकामध्ये, आज या विज्ञान युगामध्ये तुम्हा आम्हाला, या भारतीयांना आमच्यामधला माणूस जागा करावा लागतो, आम्हाला माणूस घडवावा लागतो. ही प्रचंड मोठी खंत आज आमच्या भारतीयांच्या छाताडावरती तांडव करीत आहे. म्हणून माझ्या लेकरानं, हा येणारा 1 तास, हा येणारा 1 तास हा परिवर्तनाचा आहे. या 1 तासामध्ये तुमच्या आमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि म्हणूनच हे परिवर्तन समजावून घेण्यासाठी सुरुवातीला कृतज्ञता काय असते याची मी तुम्हाला जाणीव करून देतो. जोपर्यंत तुम्हाला कृतज्ञता समजणार नाही माझ्या लेकीनं, तोपर्यंत लक्षात घ्या आमच्यामधला माणूस जागा होणार नाही. आणि म्हणून कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं, त्या लोकांनी आमच्यासाठी काय केलं, याला कृतज्ञता म्हणतात. लक्षात घ्या, ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, ज्या मातीनं माझ्यावरती संस्कार केले, ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं,
ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी आणि त्या शिवधर्मासाठी मी काय केलं याला म्हणतात कृतज्ञता. लक्षात घ्या, याला म्हणतात कृतज्ञता. आणि आज हीच कृतज्ञता तुमच्या काळजामध्ये पेरायला आलोय. व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, मी नाव घेतलं होतं माझ्या आऊ जिजाऊचं, मी नाव घेतलं होतं लक्षात घ्या माझ्या गाडगे बाबांचं. किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, ती आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण तो अंतरंगापासून झाला नाही. लक्षात घ्या, बिंबीच्या देठापासून झाला नाही. आणि इथंच आम्हाला आमची कृतज्ञता कळते. माझ्या लेकीनं, माझ्या बंधूनं, माझ्या जमलेल्या सगळ्या युवकानं आज मी छाती ठोकून तुम्हाला सांगतोय, ज्या ज्या वेळेला या महामानवांचे विचार आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड मानव जातीचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज तुमची आमची मान अभिमानानं ताट आहे, कारण या महामानवांच्यामुळं. मग माझ्या लेकीनं यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? या भगवंतानं एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, पाठीचा कणा ताट ठेवायचा, त्या दोन्ही मुठी आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि जय जयकार असा झाला पाहिजे. हा आसमंत सारा दुमदुमला पाहिजे. चला प्रत्येकानं, चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा अगदी ताठ ठेवायचा आहे, ताठ. चला सगळेजण घ्या. पाठीमाग बाहेर बसलेले तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय काय? इथं बसलेल्या प्रत्येकानं जय करायचा आहे, तोही दोन्ही हात उंचावून. लय शायनिंग इथं मारायचं नाही. मी असा आहे, माझी 150 एकर शेती आहे, शायनिंग मारायचं नाही. जय म्हणायचा म्हणजे म्हणायचा. आणि पुन्हा एकदा सांगतो या विचार मंचावरून, हे सगळे महापुरुष महात्मे माझ्या पाठीमाग आहेत, त्यामुळं माझ्या जिभेला धार आलेली आहे. वाचा सिद्धी आपल्या जिभेला आलेली आहे. जो कोणी जय म्हणणार नाही, माझा शाप त्या व्यक्तीला 100% लागणार. आणि लागणार म्हणजे लागणार. आणि तो शाप असा आहे, जो कोणी अंतरंगापासून जय म्हणणार नाही, उद्याचा दिवस ते काय बघत नाही, त्याच्या छातीत दुखायला लागणार. 1 तासात ओय 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 करत गायब. डॉक्टर म्हणणार याला मेजर अटॅक आला, मेजर अटॅक आला. आणि उद्या तुझा फोटो 2x4च्या फ्रेम मध्ये फिक्स कायमस्वरूपी भिंतीवरती. त्यामुळं जय जयकार जोरात करायचा आहे, कोणी शायनिंग मारायचं नाही. चला आता दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी घ्यायच्या, पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे. कॅमेरे सगळे तिकडे फिरवा रे. माझ्या लेखी जय जयकार कशा करतात. आणि तो ड्रोन अगोदर बंद करायचा आहे, ड्रोन बंद करायचा आहे. ड्रोन अजिबात येतं का म्हणे. चला सगळ्यांनी चला. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. जोश पाहिजे चेहऱ्यावरती. आणि पोरीनं आता घरी आज कसं पळत जायचं, रोज कसं जातात चेहरा असा करून मम्मी 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 मी आले. आज असं घरी पळत जायचं, मम्मी समोर दिसली की असं करायचं, मम्मी माक करायचं, मम्मीच्या गालाचा मुका घ्यायचा. मम्मीनं शाळेत फोन केला पाहिजे, नेमकं आज शाळेमध्ये शिकवलंय काय, माझी लेक अशी रणरागिणी होवण मला घरी येऊन मिठी मारायला लागले. एवढ्या आनंद आज घरी जायचं. चला मम्मीसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढ्या आनंदानं आज घरी जायचं. आणि प्रत्येकाला सांगतोय हे. आणि आज तर मला अजिबात कसलीच चिंता नाही, कारण सगळी 9वी 10वी 11वी 12वीची लेकरं माझ्या समोर बसवलेली आहेत. 10,000 हजार कॉलेजची लेकरं अशी मी मुठीमध्ये ठेवतो. पण पहिली दुसरीची लेकरं माझ्या समोर आली, माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज अजिबात नाही. परवा माझा कार्यक्रम झाला आणि एक मॅडम अशा चालत आल्या, मस्त पर्स घेऊन अशा आल्या.
आणि मला म्हणतात सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते काय अन्याय करतोय तुझ्या? म्हणली सगळी 7वी पासून पुढची मुलं घेतला आणि ती 1ली ती 4थी त्यांना नको म्हणून सांगितला, आमच्या पण मुलांना ऐकायचं आहे. म्हणलं माते अजिबात त्या लेकरांना माझ्या समोर बसवू नको. महाराष्ट्रातलं सगळं मोठं मोठं वक्तं या पोरांनी पळवून घालवलेलं आहे, अजिबात माझ्या समोर आणायचं नाही. मॅडम पण लय हुशार होती. मॅडम मला म्हणते सर मग समोर बसवत नाही, पाठीमागं बसवलं तर चालेल का? मग मी जरा विचार केला, म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, तिथं 1 2 3 शिक्षक बसाव, अजिबात पोरांनी दंगा करता कामा नये. मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येईल, चांगली 200 पोरं घेऊन आली, माझ्या मागं बसवले. म्हणलं बसू देत मागं, आपण मागच बघायचं नाही. म्हणलं काय काय करणार. आणि मग व्याख्यान असं रंगात आलं आणि आपल्याला कसं असं खुर्चीवरती उभं राहायची सवय आहे. व्याख्यान रंगात आलेलं होतं, मी खुर्चीवरती उभा होतो, खुर्चीवरती एक पाय टाकलेला होता आणि खुर्चीवरती असा उभा होतो आणि व्याख्यानात सगळे रंगलेले होते आणि एक पहिलीचं कार्ट एवढं नालायक होतं, कधी रांगत 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 आलंय माझ्या खुर्चीच्या खाली बसलंय आम्हाला माहित सुद्धा नाही. आणि व्याख्यान असं रंगात आल्यावर मुंगसासारखं तोंड बाहेर काढलं आणि मला म्हणतंय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. म्हणलं आता कुठं कुठं येऊ नकाशा घेऊन फिरलोय काय माहिती. म्हणून पाठीमागं हात लावला तर सगळं जैसे थे होतं. त्या पोराकडं बघत म्हणलं कार्ट्या कुटर फाटल्या, तर मला म्हणतंय कसं फसवलं. अरे कार्ट्या म्हणलं. त्यामुळे या मुलांची मला अतिशय भीती वाटते. एक तर आईच्या मांडीवर बसलं होतं, गोरं गोमटं होतं, 4 वर्षाचं होतं. माझ्याकडे बघायचं ना आईला म्हणायचं मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला, म्हणलं याच्या गावात 400 किलोमीटर दूर आपण आलोय ना, आपल्याला याच्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं याच्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून ते आपल्याला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे. वा 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 आनंद वाटला. नंतर जरा मिशीला पीळ दिला, त्या पोराकडे बघितलं आणि म्हणलं काय र वाघा, तर खालनं जोरात वरडलं हे बॉब्स म्हणून. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यावर मी उठलो. म्हणलं का ग भगिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय. म्हणू दे की तो मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरात कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला बॉब्स म्हणतोय. तर ती माता मला म्हणाली दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिलन गप खाली बसलो. परत काय त्या पोराकडे मी बघितलं नाही. एवढी कार्टी वांड असतात लक्षात घ्या. पण मी काय सांगतोय माझ्या लेकरांनो ऐका. हे बघ वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला. वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नये. बघ वसंत हंकारे आला आणि फक्त मनोरंजन करून गेला असंही होता कामा नये. माझ्या लेकी तू आज बसलेलेस, तुला बाप ऐकायचा आहे. आला घाम तरी शांत बसायचं, होत असल गरम तरी शांत बसायचं. हातामधला रुमाल चेहऱ्यापर्यंत तू आज आणायचा नाहीस. तुला घामामध्ये आज भिजावं लागेल. तुला गरम काय होतं, तुला ऊन काय असतं याची जाणीव तुला आज मी करून देणार आहे बघ माझ्या पोरी. आणि म्हणून म्हणतोय इकडे बघ वसंत हंकारे आला आणि फक्त हसवून गेला असं होता कामा नाही. बघ पोरी आज पळत पळत घरी जायचं. बघ आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा माझ्या पोरीनं. तो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. तो प्रश्न आज त्या विचारायचा. इयत्ता पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण तुम्ही माझ्या लेकीनं घेतलं. पण हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. पळत पळत घरी जायचं बघ माझ्या पोरी, आज पळत पळत घरी जायचं. आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा पोरीनं. त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस आई, त्या वेळेला तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती यातना होत होत्या. माझ्या पोरीनो, माझ्या लेकरानं,
आज पळत पळत जायचं आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला तू तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील, ज्या क्षणाला तू तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील, ज्या क्षणाला तू तुझ्या आईला हा प्रश्न विचारशील, त्या क्षणाला त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल बघ. त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल. तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील पोरी. पोरे, तिच्या मुखातले सगळे शब्द विरून जातील. हंबरडा फोडून ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल. कारण पोरी, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली आपल्याला जन्म देत असते, आपल्या उदरामध्ये ठेवत असते, त्यावेळेला पोरीनं या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. पोरी, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना, एवढ्या मरण यातना त्या आईला होत असतात. तुम्हा आम्हाला जन्म देताना 9 महिने 9 दिवस ती माऊली आपल्याला उदरामध्ये ठेवते. आणि ज्या वेळेला आपला जन्म होत असतो, त्या क्षणाला दुसरीकडे त्या माऊलीचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये विलीन होत असतो. एवढ्या अनंत आणि मरण यातना त्या आईला होत असतात. पोरानो, तुम्हा आम्हाला जन्म देताना पोरी, पण आईची ही वेदना आम्हाला कधीच कळाली नाही. हे बघ, अनेक अवघड गणित फळ्यावरची आम्ही सोडवली पोरीनो, अनेक अवघड गणित फळ्यावरची आम्ही सोडवली, पण आईच्या वेदनेचं हे गणित मात्र नालायकानं आम्हाला कधीच कळालं नाही. हे बघ पोरी, तुला एक पुढचा अध्यात्म सांगतो बघ. हे पोरी, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, त्या क्षणाला तुझ्या या दोन्ही गालाचा जर मुका कोणी घेतला असेल, तुझ्या दोन्ही गालाचा जर मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालाला पहिला स्पर्श जर कोणी केला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरीनो, तुझा जन्म झाल्या तुला या तळहातावरती जर कोणी घेतला असेल पोरी, आणि तुझ्या गालावर जर आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. पोरी, तुझ्यासाठी उन्हामध्ये तापलेला, तुझ्यासाठी पावसामध्ये भिजलेला, तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेला, तुझ्यासाठी उपाशी राहिलेल्या त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. पोरीनं, अनेक अवघड गणित आम्ही फळ्यावरती सोडवली नालायकानं, पण आई बापाच्या वेदनेचं हे गणित मात्र आम्हाला कधीच कळालं नाही. आणि म्हणून तुझ्या काळजामध्ये आज तुझा बाप पेरायला आलोय. तुझ्या काळजामध्ये तुझी आई पेरायला आलोय बघ पोरी, तुझी आई पेरायला आलोय. बघ पोरी, आणि जर तुला तुझा बाप आणि जर तुला तुझी आई समजावून घ्यायची असेल पोरी, तर तू कोण आहेस याची जाणीव तुला अगोदर झाली पाहिजे बघ. कोण आहेस तो? माझ्या लेकीनं ज्या वेळेला तुम्ही कोण आहात याची जाणीव होईल, त्यावेळेला पोरीनं खऱ्या अर्थानं तुम्हाला बाप कळेल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमची आई कळेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय पोरीनं, तुम्हाला अगोदर तुमची जाणीव करून देतो. कोण आहेस तो? तुम्हाला तुमची जाणीव करून देतो. हे बघ पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, चिखलांचा मारा करत होता, तरी सुद्धा ती माता चालत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. शेणाचं आणि चिखलाचं ते माखलेलं लुगडं दूर करत होते आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती. आणि समोर बसलेल्या त्या 8-10
लेकींना माझी सावित्री आई शिकवत होते, म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. ए पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. त्या सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून माझे आहे, सावित्री आईच्या खांद्याला खांदा लावून ती घरातून बाहेर पडली, ती माझी फातिमा शेख बाहेर पडली. म्हणून या राज्यामध्ये हजारो फातिमा शेख तयार झाल्या. पोरीनं ही तुझी ओळख आहे बघ. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस का? कोणीतरी हरामखोरानं यावं, कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, हे तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, हे तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर हे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावा. एवढी स्वस्त नाहीस पोरी तू, एवढी स्वस्त नाहीस बाग. या स्वराज्याची रणरागिणी तू आहेस. एवढे स्वस्त नाहीस बघ पोरी तो. कुठल्या तरी नालायक हरामखोरानं यावा, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावा, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढे स्वस्त नाहीस पोरी तो, एवढे स्वस्त नाहीस पोरी. हे बघ पोरी, तुला दुसरी ओळख तयार करून देतो, आणि ही ओळख आज घरी घेऊन जायचं. जीव गेला तरी बेहतर, ही ओळख विसरायची नाही बघ पोरी, ही ओळख विसरायची नाही बघ. हे बघ पोरी, हे बघ, 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बघ. हे पोरी, चालून आला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. हे बघ, संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझा आहे. पण नाही पोरीना, नाही. एक रणचंडिका उठली, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे, आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस ग. 20 वर्ष तुझ्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय, आणि मग कुठल्या तर नालायक हरामखोरानं यावं, आणि या शिकण्याच्या वयामध्ये तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, आणि त्या नालायकानं स्वतःच्या वासना शांत करून घ्याव्या. हे पोरीनो, एवढ्या स्वस्त आहे काय ग तुम्ही? इकडे बघ, तुला एका मिनिटामध्ये तुला दुसरी ओळख तयार करून देतो बघ. कोणी जन्म दिला माझ्या छत्रपती शिवाजी राजांना, माझ्या आऊ जिजाऊनं दिला, माझ्या शहाजी राजे भोसले यांनी दिला. दानवीर, दयावीर, धर्मवीर, युद्धवीर, महान ओजस्वी तेजस्वी, राजनीती जाणकार, महावीर, महाबाहू, महाबली, बली अतुल बली, सुलक्षणी, वाऱ्याप्रमाणे वेगवान गरुडासारखी नजर, दाक्षिणात्य शहावर्मा, क्षत्रिय शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आलेलं हे रत्न होतं पोरीनो. आणि आज हात जोडून तुम्हाला सांगतोय, इकडे बाग पोरी, आज हात जोडून तुला सांगतोय, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे, आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पोरी. तू एक वाघीण आहेस, तू आमचा अभिमान आहेस, तू या देशाचा स्वाभिमान आहेस. पोरीनं, आज नाही तर परत कधीच नाही, आजच शपथ घेऊन इथून निघून जायचंय. एवढी स्वस्त नाहीस ग नालायक हरामखोर. कुठल्या तर कुत्र्यानं यावं आणि तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवावं, आणि तुझ्या आई बापा समोर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. हे पोरी, पुत्र व्हावाय सा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली, आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला, म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा.
मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या, दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या। मिट गई जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी गर नामावर लेकर पयाम आया तो क्या। कौन जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। पोरीना राम प्रसाद बिस्मिल्ला पोरा फासाच्या तख्ताकडे निघालेले होते, राम प्रसाद बिस्मिल्ला फासाच्या तख्ताकडे निघालेले होते आणि त्यावेळेला शेवटच्या क्षणी त्यांची आई त्यांच्या समोर येते आणि त्यावेळेला राम प्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर त्यांची माऊली राम प्रसाद बिस्मिल्ला यांना म्हणते, बेटे राम तेरे आंखों में आंसू क्यों राम, इस वतन के लिए फांसी के तख्त पर चढ़ रहा है इसलिए तेरे आंखों में आंसू। बेटे राम रोना नहीं, बेटे राम रोना नहीं, क्योंकि शेर कभी रोता नहीं राम, शेर कभी रोता नहीं। एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है। ए पोरानो, आणि म्हणून सांगतोय तुमच्या आई बापानं तुम्हाला जन्म दिलेला आहे ना पोरानो, तर तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे। आणि म्हणून सांगतोय पोरी इकडे बघ, हे बघ, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। माझे तुकोबराया का सांगून गेले। हे बघ अध्यात्मामधलं ज्वलंत उदाहरण आज तुझ्या समोर ठेवतो बघ। पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं। आईला आई पण कधी येतं आणि बापाला बाप पण कधी येतं, याचं ज्वलंत उदाहरण आज तुझ्या समोर ठेवतो बघ पोरी। इकडे बघ, पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हतं, पिढ्यानपिढ्या आम्हाला राजा नव्हता, आता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं। त्या स्वराज्याला आता राजा मिळालेला होता आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता। माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता, माझ्या राजाचा राज्याभिषेक सुरू होता। 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता। माझा राजा आरूढ झालेला होता। आणि हे बघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती माझा राजा बसलेला होता। मस्तकी जिरेटोप होता, मस्तकी जिरेटोप होता, कमरेला तलवार होती, भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा याच लेकराला मी जन्म दिला, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये ठेवलं। लेकरू आज स्वतःच्या कर्तृत्वावरती 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे। बघ आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, आऊ जिजाऊचा मोत्यासारखे अश्रू डोळ्यामध्ये दाटले। प्रत्येक अश्रू टाप 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 सिंहासनावरती कोसळू लागला। आऊ जिजाऊ उठल्या, आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, राजांच्या दिशेने धावू लागल्या। राजा उठला, सिंहासनावर उठला, धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला, आऊ साहेबांना मुजरा घातला, आऊ साहेबांना मुजरा घातला। आणि आपलं मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती टेकवलं। माझ्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं आणि माझ्या राजाच्या डोळ्यातलं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आणि माझ्या राजानं हंबरडा फोडला, आऊ साहेब, आऊ साहेब आपण काय यानं केलं, आऊ साहेब आपण काय यानं केलं। आम्हाला हुकूम दिला असता तर आम्ही आलो असतो आपल्यापर्यंत, आपण काय यानं केलं आऊ साहेब। त्यावेळेला माझा राजा आऊसाहेबांना हंबरडा फोडून विनंती करतो, आऊसाहेब आपण काय यानं केलं। माझी आऊसाहेब राजांना जवळ घेते, राजांच्या गालावरून हात फिरवते आणि माझी आऊसाहेब राजांना म्हणते, राज आज आपण 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलात, आज आपण राजा झालात। या राजाकडे एक मागणं आहे, एका आईचं मागू का राजा मागू का राजा। त्यावेळेला माझ्या राजानं पुन्हा हंबरडा फोडला आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आऊसाहेब आपण आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता। आऊसाहेब
फक्त हुकूम करा आऊसाहेब, काय हवं आपल्याला, काय हवं. त्यावेळेला आपल्या लेकराला, या स्वराज्याच्या राजाला आऊसाहेब मिठीत घेतात आणि राजांना म्हणतात, राज एकच मागणं आहे, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. माझा राजा हंबरडा फोडतो, माझा राजा हंबरडा फोडतो आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. पुत्र व्हावायचा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हात जोडून लेकीनो फक्त एकच सांगतोय बघ या विचार मंचावरून, हे तुझ्या आयुष्याची फक्त 10 मिनिटं आता घेतोय बघ. हे बघ हे पोरी, आई बापानं तुम्हाला जन्म दिला आहे आणि आई बापानं केलेल्या कष्टाचा पांग फेडण्याची हीच ती वेळ आले पोरी. स्वतःच्या जीवावर एवढी मोठी हो, एवढी मोठी हो, तुझ्या आई बापानं तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे, पोरी पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पोरी पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. हे पोरीनो, आणि म्हणून तुम्हाला सांगतोय 10 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ, पण थांबत असताना तुला फक्त सांगतो, आईला पहिला प्रश्न केलास ना ग पोरी, हे आईला पहिला प्रश्न केलास ना ग, आई आई या आई तुला किती वेदना होत होत्या ग, आई या आई तुला किती वेदना होत होत्या. हे पोरी आता पळत पळत जायचं आणि त्या आपल्या माऊलीला दुसरा प्रश्न करायचा बघ पोरी. हे आणि आपल्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा नालायकानो, हे हरामखोर का विचारायचा, याचं कारण पण तुला सांगतो बघ. हे सगळं जग तू मुठीत घेतलंस, पण त्या आईच्या तोंडावर तू थुंकायला लागलीस, त्या बापाच्या तोंडावर तू थुंकायला लागलीस, म्हणून सांगणं गरजेचं आहे बघ. 35 वर्षापूर्वी, हे नालायकानं नीट ऐकायचा, 35 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, तुझ्या आईचं लग्न झालं आणि 35 वर्षापूर्वी तुझी आई, 25 वर्षापूर्वी तुझी आई तुझ्या बापाबरोबर तिच्या सासरी आली. आणि पोरीनो, ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला त्या माऊलीनं एका पायावर तिच्या आईला सोडून दिलं, एका पायावर तिच्या बापाला सोडून दिलं, एका पायावर तिच्या भावाला सोडून दिलं. हे सगळ्या आठवणी पायाखाली घेतल्या आणि ती माऊली तुझ्या वडिलांच्या बरोबर तिच्या सासरी आली बघ. आणि तिथं आल्यानंतर एखादंच वर्ष तुझी आई फक्त तिच्या स्वतःच्या सुखासाठी जगली, पण पोरीनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आणि म्हणून आज पळत पळत जायचं, पळत पळत जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझा जन्म झाला आणि माझं वय 1 वर्षाचं होतं तेव्हा सुद्धा मला अंग खांद्यावरती खेळवत माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी आई, या आई आपण महिन्यातून 4 वेळेला माझ्या आजोळी जात होतो, तुझ्या माहेरी जात होतो. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग आई. का ग आई, का? हे आई, महिन्यातून 4 वेळेला आपल्या आई बापाला भेटायला जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही का ग आई, का? हे पोरीनो, आज हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे बघ तुझा बाप. हे पोरी, ज्या क्षणाला
हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, ती माता हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि ती माता तुला म्हणल, खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जेव्हा जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती पोरी, तेव्हा महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती. तुझं वय 1 वर्षाचं होतं, तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी मी तुला सुद्धा घेऊन जात होती. पण पोरी आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी जात नाही बघ पोरी. हे पोरी 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. हे पोरी 25 वर्षापूर्वी जेव्हा मला माझ्या आई बापाची आठवण येत होती, अगं तुझ्या वडिलाची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, एका पत्र्याच्या घरामध्ये आपण राहत होतो, पण मला सुद्धा माझ्या आई बापाची आठवण येत होती बघ. मग तुझ्या बापाकडे मी हात पसरत होती, एसटी पुरतं थोडंसं पैसे मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ. एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते आणि घराच्या दिशेनं मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारेल. माझा बाप कधी एकदाचा माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मारेल. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची 10 रुपयांची नोट काढून मी माझ्या भावाच्या हातावरती ठेवेन. हे पोरी 25 वर्षापूर्वी मला जेव्हा माझ्या आई बापाची आठवण येत होती, तुझ्या वडिलाकडून एसटी पुरतं पैसे घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. आणि माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं. अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं पोरी. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी जात होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होते, तेव्हा अंगणातूनच पळत घरात शिरत होती. आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा उद्या मला हे पाहिजे. आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरी येतो उद्या तुझ्या शाळेत, अगं घेऊन देतो तुला काय पाहिजे ते. अगं मेलोय का काय मी अजून? अगं सकाळी शाळेला गेलेस की ग माझ्या लेकी? अगं जाताना एवढा डबा घेऊन जातेस की ग? अगं माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन घे, येतो उद्या तुझ्या शाळेत, देतो तुला काय पाहिजे ते. माझा बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा. माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरी मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे, स्वतःच्या पायावर उभं राहा. पोरी 25 वर्षापूर्वी माझं लग्न झालं, मी माझ्या सासरी आले, आई बापाची आठवण आली की तुझ्या त्या घराच्या समोरचं अंगण आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा
पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची. तुकडा इकडं इकडं टाकून देत मला म्हणायची, पोरी हे पोरी जरा गाल पुढं कर की ग. मी गाल पुढं केलं रे केलं, मी गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं अगोदर मुक्क घ्यायची आणि आपली आटी बोट माझ्या कपाळावरून माझ्या गालावरून फिरवायची आणि आपल्या कपाळावर कडा 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 मोडत मला म्हणायची, बुडवून आता माझ्यावरून ओवाळून टाकत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुक घेणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. हे पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास स्वतःच्या हाताने बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. हे पोरी, आज लाखो रुपये आहेत बघ, अखंड गावाला पंचपक्वानाचं जेवण आपण घालू शकतो पोरी. पण पोरी, एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून खाली येऊन आता माझ्या गालाचं माझी आई मुक नाही घेणार पोरी, माझ्या गालाचं मुक नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. नालायकाना, ढोंगी, आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरीनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी तर थांबतो बघ. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर का आई बापाचा श्वास निघून गेला पोरीनो,
भिंतीवरचा बाप कधीच खाली येत नाही आणि आपल्या हातातल्या पिशव्या घेत नाही पोरी. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नाही पोरी. हे पोरी, उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोडो रुपये पोरी तू कमावशील. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणाव जरी ओतलेस, त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी ओतलेस, त्या विठ्ठलाच्या चरणाव जरी ओतलेस, त्या गजानन बाबाच्या चरणाव जरी ओतलेस, तरी सुद्धा पोरी तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून पोरी तुला एकच सांगतो बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरी, ज्या देवाचं नाव बाप आहे. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पोरीनं, पण ही आई आम्हाला कळाली नाही, हा बाप आम्हाला कळाला नाही. 17-18 वर्षाचा आम्ही होतो काय, बापाच्या तोंडावरती थुंकतो काय, बापा समोर व्यसन काय करतो. अरे नालायक हरामखोरानं, त्या IPL मधल्या कोणी किती रना काढल्या याचा हिसाब पोरीनं तुम्ही ठेवला. IPL मध्ये कोणी किती रना काढल्या याचा हिसाब तुम्ही ठेवला. पण तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं शेताच्या बांधावर धावून धावून तुझ्यासाठी किती रना काढल्या आणि तुझ्यासाठी किती टाचा झिजावल्या याचा हिसाब मात्र पोरी तुझ्याकडे नाही गे पोरा. म्हणून हात जोडून सांगतोय पोरीनो, आहे ना बाप जिवंत, आहे ना आई जिवंत. हे बघ, आज घरी जायचं बघ आणि त्या माऊलीच्या गालावरून अगोदर हात फिरवायचा. आहे बाप तर त्या बापाच्या गालावरून अगोदर हात फिरवायचा. इथं दाखलाय बाग तुकोबारायांचा, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी. पोरीनं, आज आम्ही श्रावण सोमवार म्हणून उपवास केला, उद्या नवरात्रीचा तो उपवास करशील, पण घरातला बाप आणि घरातली आई मात्र आम्हाला कळाली नाही पोरीनं. घरातला बाप आणि घरातली आई मात्र आम्हाला कळाली नाही. आणि म्हणून तुला हात जोडून सांगतोय बघ पोरी, पोरी इकडे बघ, तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ. कुठल्या पुस्तकाच्या पानावर पोरीनं तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही PhD कराल, तुम्ही डॉक्टरेट मिळवाल, तिथं सुद्धा हा अभ्यासक्रम तुला शिकवला जात नाही बघ. पोरी तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न येतं बघ, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि ते 3 वेळचं अन्न रोज यावं म्हणून तुझा बाप सकाळी 7ला घर सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता घरी तुझा बाप परत येतो. कुठल्या तर कोपऱ्यात तुझा बाप पडलेला असतो. नालायक हरामखोरानो, कधी तर या ओंजळीमध्ये थोडंसं खोबरेल तेल घ्या, बापा जवळ जा, बापाला म्हणा पप्पा थोडंसं डोळं बंद करा पप्पा. तुझा बाप डोळं बंद करेल, त्यावेळेला ओंजळीतलं खोबरेल तेल तुझ्या बापाच्या डोक्यावर टाक आणि या हातानं बापाचं डोकं घासायला सुरुवात कर. अगं झोपलेला बाप उठल आणि तुझ्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडल. आणि पोरी, जगातलं सगळ्यात मोठं सौंदर्य तुझ्या आणि तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरी. बाप समजावून घेताना नालायक हरामखोरानं, आज नाही तर परत कधीच नाही बाग, आज नाही तर परत कधीच नाही. तुझ्या हातामध्ये नालायक मोबाईल आहे नाही का, अँड्रॉइडचा मोबाईल आहे ना, कसा आला तुला माहिती आहे का ग कार्टे? कसा आला हा मोबाईल, कसा आला? आईला धमकी देतेस ना, मम्मी मला जर फोन नाही दिला तर मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार बघ, मी अभ्यास करणार नाही बघ. मम्मी मी अभ्यास करणार नाही बघ. तुझी आई म्हणते अगं पोरी, बापाला लई कर जाय ग, आहे तो मोबाईल वापर की. नाही मम्मी, माझ्या मैत्रिणींच्याकडे आहे बघ, मला मोबाईल पाहिजे बघ, मला मोबाईल पाहिजे बघ. पोरी, रात्रीचा ग तुझा बाप थकून घरी येतो, तुझी आई अन्नाचं ताट तयार करते बघ, अन्नाचं ताट तयार करते, बापा समोर सारती, घास उचलतो बाप, तोंडामध्ये घालतो बघ, आणि तुझी आई हळूच म्हणते अहो पोरीला मोबाईल घेऊन द्यावा लागल, हो पोरीला मोबाईल घेऊन द्यावा लागल, नाहीतर अभ्यास करणार नाही म्हणते, काहीतर जीवाचं बरं वाईट करून घेईन म्हणते. तोंडातला घास काढता येत नाही. आई गे नालायक कार्टे, तोंडातला घास काढता येत नाही म्हणून तुझा बाप
कसा तर घास गिळतो ग. हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो. तुझी आई म्हणते अहो जेवण तर करून घ्या. गप ग गप. जेवता कधी पण येईल. माझ्या पोरगीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ. पळत 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 आपल्या एखाद्या मित्राकडे जातो आणि त्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा झुकतो आणि मित्राला म्हणतो माझ्या पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. मला एक 10,000 रुपयांची गरज आहे. देतोस का रे बाबा? पुढच्या महिन्यात माझं कांद्याचं पैसे आलं र आलं. माझं कामाचं पैसे आलं र आलं की तुला लगेच देतो. पोरी 2 दिवसानं तुझ्या हातामध्ये जो मोबाईल आहे ना पोरी, त्या मोबाईलसाठी तुझा बाप त्याच्या मित्राजवळ भिकाऱ्यासारखा झुकलाय ग पोरी. आज तुझ्या अंगावर हे ब्लेझर आहे ना ग पोरी, पायामध्ये बूट आहे ना ग पोरी. या ब्लेझरसाठी या बुटासाठी साला तुझा बाप 1000 वेळा पावसात भिजलाय पोरी. पोरीनो, नालायक हरामखोरानो, अशा बापाला मान खाली घालायला लावता, अशा बापाच्या तोंडावर थुंकता. नालायक. बाग इथं तुझं मनोरंजन करायला आलो नाही वाघ, आणि कुठला धर्म शिकवायला आलो नाही, आणि कुठली जात सांगायला आलो नाही पोरे. कधी झोपलेल्या बापाला बघितलंयस का? त्याच्या झोपलेल्या बापाच्या टाचांच्याकडे तुझं कधी लक्ष गेलं का पोरी? 50 भेगा पडले तुझ्या बापाच्या टाचला, आणि त्या टाचतून ग रक्त येतय ग पोरी. तरी सुद्धा बिचार सकाळी उठतय ग आणि शेतात कामाला जातय की ग पोरी. नालायक. खबरदार. थोडस गरम व्हायला लागलं तर रुमाल काढून 50 वेळ चेहऱ्याजवळ फिरवताना लाज नाही का ग वाटत? शेतामध्ये त्या 12च्या भर उन्हामध्ये तुझा बाप करपला, पण कधीच त्यानं टॉवेल घेऊन आपल्या अंगावरती घेतला नाही, कारण त्या उन्हाला छड्डू ठोकून सांगत होता माझं पोरग, माझी पोरगी, माझ्या पोरांच्यासाठी, माझ्या पोरींच्यासाठी मला राबायलाच पाहिजे. नालायकानो. हसवायला नाही आलो बघ. 2च मिनिटात तुझा हिसाब क्लिअर करतो बघ. आपण कुणाच्या बाला भीत नाही बघ. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सान थोरा. बघ, आज जायचा तर आज बदलच झाला पाहिजे तुझ्यात. आज जाताना बाप घेऊन जायचा आहे, जाताना आई घेऊन जायचा आहे, जाताना हे राष्ट्र हा धर्म घेऊन जायचा आहे पोरे. बघ, 9 वर्षाचे संभाजीराजे, 9 वर्षाचे. एक कार्ट्यानो पोरानो नीट ऐक राहता. 9 वर्षाचे. उगाच मी काहीतरी बोलत नाही. बघ, इतिहासाच्या पानावरचं उदाहरणानं स्पष्ट तुला करून देतो बघ पोरी. तुझं वय किती? 12. तुझं वय? 11. तुझं वय किती दीदी? 13. तुझं वय? 13. 12, 13, 14 वयाच्या लेकी माझ्या समोर बसलाय. संभाजीराजांचं वय होतं फक्त 9 वर्षाचं. हे बघ, 9 वर्षाचे संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेलेले होते, आणि तिथं छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली. का कैद झाली हा इतिहास तुम्ही वाचून घ्या. छत्रपती शिवाजीराजांना कैद झाली, आणि कैद झाल्यानंतर 9 वर्षाच्या संभाजीराजांना कळालं आपला बाप मृत्यूच्या दारात उभा आहे आणि आपल्या जीवाला सुद्धा धोका आहे. संभाजीराजांना कळालं, पण 9 वर्षाचे संभाजीराजे भिले नाहीत. 9 वर्षाचे संभाजीराजे भिले नाहीत. औरंगजेबाच्या दरबारात अशी छाती काढून चालत होते 9 वर्षाचे संभाजीराजे.
9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात छाती काढून चालत होते आणि एक दिवस संभाजीराजे आणि औरंगजेब कुस्तीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत आणि तिथं औरंगजेब संभाजी राजाला विचारतो, संभा हमने बहुत सुना है तुम्हारे बारे में, महाराष्ट्र के मिट्टी में कुश्ती खेलते हो, महाराष्ट्र के मिट्टी में कसरत करते हो, तो ये तो साथ त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेत नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणार. हे आयानो, किती आया आल्या जरा हात वर करा. आयानो आणि बापानो जरा माझा ऐका नीट. हे आयानो, आपली 9 वर्षाची कार्टी काय करतेस ग? तुला हात जोडून सांगू का, ए खाली बस ग, ए चिमणे खाली बस. हा, आपली 9 वर्षाची कार्टी काय करतात? इथं 9वीचं पोरग बघ, हे बघ ते शिक्षक बोंबलून बोंबलून सांगताय पालक मिटिंगला या, पालक मिटिंगला या. 2 शिक्षकांना बीपी झालाय. हा, इथं हात जोडून ऐका, 9वीच्या पोराला प्रेम झालंय, प्रेम. 9वीचं कार्ट प्रेमात पडलंय. आपल्या 4 मित्रासनी घेतय आणि 4 मित्रासनी सांगतय त्या पोरगीकडं कोणी बघायचं नाही, ती आपली एकट्याची आहे, ती आपला आयटम आहे. आणि हे जी अंडरपॅन्ट आल्या खाली, याला बांडर पॅन घेतोय, याला अजून हागायची अक्कल नाही नालायकाला. परवा माळावर हागाय बसलो तर कुत्र माग लागलं, न धुता पळालं. आणि पोरगीला म्हणताय आपण वाघ आहे, वाघ. हे हागरा वाघ आहे, हागरा वाघ. ह्या कार्ट्यांना ना दांडक्यानं सोललं पाहिजे. हे पोरीनं आणि ह्या 9वी 10वीच्या पोरी, 11 12वीच्या पोरी, तुम्ही तर नाकाला ना आई बापाला तुम्ही एवढा त्रास द्यायला लागलाय. ऐका का पोरीनं, या पोरी म्हणजे ना आई बापानं का मोबाईल घेऊन दिला काय जाणीव नाही बघा. आई बापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकायची, रात्रीची लाईट गेले चादर वर आणि आतनं चॅटिंग चॅटिंग. माझ्या पिल्ल्या, माझ्या सोन्या, माझ्या बबल्या, तुझं बबलू हागरू आहे, तुझ्या बबल्याला अंडरपॅन्ट बा घेऊन देतोय त्या नालायकाला. पोरीनो, ऐक बाग, 5 मिनिट तुझ्या आयुष्याचे नीट ऐक. हसवायला आणि मनोरंजन करायला नाही आलो बाग. बाग, सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरीनं. हात जोडून 5 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ पोरी. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरीनं. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. मुंबईमध्ये काय चाललंय, अमेरिकेमध्ये काय चाललंय तुला इथं बसून कळतं. तुझ्या हातामध्ये सोशल मीडिया आला, तुझ्या हातामध्ये फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, इंटरनेट आलं, सगळं काय आलं. पोरी इकडं बघ. तुझा एखादा मित्र मैत्रिणी कोसो दूर राहत असेल तर लगेच व्हिडिओ कॉल करतेस बघ. तासन तास गप्पा मारता पोरीनं. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरी. सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं. पण पोरे, काल रात्री माझ्या आईला 102 ताप आला होता आणि तो 102 ताप अंगावर काढत माझ्या आईनं मला शाळेसाठी डबा करून दिला. काल रात्रभर माझा बाप अंथरुणावरती तळमळत होता. माझ्या बापाची कंबर दुखत होती, माझ्या बापाचं डोकं दुखत होतं. काल रात्रभर माझा बाप झोपला नाही, तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी शेतात कामाला गेला. हा बाप मात्र पोरीनो तुम्ही विसरत चालला. बघ, म्हणून 5 मिनिटात मी इथं थांबतो बघ. पण थांबत असताना तुला काय सांगतोय पोरी, इकडं लक्ष दे पोरी. 10वीला आहे, 12वीला आहे, एक वेळ 2 मार्क 10वीला कमी पडले तर चालतील बघ पोरी. एक वेळ 12वीला नापास झालीस तरी चालेल बघ पोरी. सर काय सांगताय आम्हाला? इथं तर प्रत्येक जण म्हणतो 100 पैकी 100 मार्क्स पडले.
पडले पाहिजेत आणि तुम्ही तर आम्हाला सांगता नापास झालं तरी चालेल. होय पोरी, पाच्या विरुद्ध दिशेला मी जाऊन तुला सांगतोय बघ पोरी. ए पोरी इकडं बघ, एक वेळ 10वीला नापास झालीस, 12वीला नापास झालीस, पळत पळत जा बापा समोर उभी राहा आणि बापाला सांग, पप्पा पप्पा माझा विषय गेला पप्पा, पप्पा मी खूप अभ्यास केला होता, माझा विषय गेला पप्पा. हे क्षणासाठी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरी, क्षणासाठी बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, पण दुसऱ्या क्षणाला तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसत तुझा बाप तुला म्हणल, पोरी गेला विषय तर जाऊ दे, झालीस नापास तर होऊ दे, पुन्हा अभ्यास कर, पुन्हा परीक्षेला बस. पोरे तुझ्यासाठी अजून एखादा गुंटा विकावा लागला तर चालेल, पण तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, तुला शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणून पोरीनं, हे पोरीनं, ए इकडे बघ पोरी, 10वीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ पोरी, ए 12वीला नापास झालीस तरी चालेल बघ पोरी, तू नाही डॉक्टर झालीस तरी चालेल, तू नाही इंजिनियर झालीस तरी चालेल, हे पोरे हे बघ तू नाही वकील झालीस तरी चालेल. आणि हात जोडून सांगतो बघ, हात जोडून माझ्या गावच्या भाषेमध्ये सांगतो बघ, आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल 72 पोरे, पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल पोरी, तुझ्या बापाला मान खाली घालावी लागेल. त्याचं पण कारण सांगतो मी तर थांबतो रे नालायकानो. हे मेल्यानंतर बापाला जाळतात, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक चूक, मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरी, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण पोरीनो, जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते पोरी, आणि त्या चितेला रोज तू अग्नी देत असतेस. आणि हात जोडून आज सांगतोय, हे जिवंतपणीचं मरण लई वाईट असतंय पोरी, जिवंतपणीचं मरण लई वाईट असते. आणि ते मरण आपल्या बापाला कधीच देऊ नका पोरीनो, कधीच देऊ नका. म्हणून आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी. आईला 2 प्रश्न विचारलेस, त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुला मिळाली बघ, पण आता आईकडे जायचं नाही बघ पोरी, पळत पळत जायचं. ते बिचार गेलंय बघ कुठं तर कामाला, कुठं तर कामाला गेलंय बघ, कोणाच्या तर शिव्या खाताय बघ आपल्या लेकरांच्या साठी. तो बाप तू घरी गेले गेले तुला दिसणार नाही बघ, पण बापाची वाट बघत बसायची बघ. संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता 8 वाजता 9 वाजता 10 वाजता कधीही तुझा बाप आला घरी की पोरीनो एकच काम करायचं, सगळी जळमट काढून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. आज नाही तर परत कधीच नाही. हे बघ आला समोर बाप की पळत पळत जायचं बघ, आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. बापाच्या डोळ्यातलं पाणी, बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापानं तुला बापानं विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, हे पोरी काय झालं, तुला शाळेमध्ये कोण काय बोललं का पोरी, काय बोलली का? तेव्हा बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, पोरी बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये, आई मला रागवली तर मी अंगणामध्ये तुमची वाट बघत उभी राहत होती. जसं तुम्ही येत होता तुमच्या गळ्यामध्ये मी पडत होती, तुम्हाला मी सांगत होती, पप्पा मला आईनं मारलं, मग तुम्ही मला जवळ घेत होता, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता, आणि पप्पा मला तुम्ही म्हणत होता, चल आपण दोघं जाऊया आणि तुझ्या आईला मारूया. पप्पा तुम्ही माझ्यासाठी अंगणामध्येच घोडा होत होता पप्पा, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा आता तुम्ही मला आवडत नाही पप्पा, तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता, इकडं का गेलीस तिकडं का गेलीस,
केलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. पप्पा आय हेट यू. पप्पा मला काही लागलं तर मी आईला मागते, पण पप्पा पप्पा आईला मागते पप्पा. पण पप्पा तुमच्या कळवळ मी कधीच येत नाही. पण आज व्याख्यानाला गेली होती पप्पा, आज व्याख्यानाला गेली होती पप्पा. आणि आज व्याख्यान ऐकल्यानंतर मला माझा हरवलेला बाप मिळाला पप्पा. मला माझा हरवलेला बाप मिळाला. म्हणून पप्पा आज मी तुम्हाला मिठी मारते पप्पा. आज मी तुम्हाला मिठी मारते पप्पा. आज मी तुम्हाला मिठी मारते. हे पोरीनं आज पळत पळत जायचं, आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. आपल्या बापाला अगोदर मिठी. बापाची किंमत त्या पोराला विचार पोरी. हे पोरी बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बापाची किंमत त्या पोराला विचार ग. हे बघ, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जा. आणि 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराला फक्त विचार, तुझ्या बापाचं नाव काय रे, तुझ्या बापाचं नाव काय. पोरीनो तोंडातला भात काढून फेकून देत, हातातली थाळी फेकून देत आणि ते पोरग हंबरडा फोडत म्हणता, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही. माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. पोरीनो बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप सणासुदीला जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरीनो. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे पोरीनो. तुमच्या पाठीमाग तुमचा बाप उभा आहे. ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची होते. ज्या शर्टला हात घालाल तो कपडा तुमचा होतो. आणि सणासुदीला ग पोरीनो, सणासुदीला ती सगळी कपडे घालून जेव्हा तुम्ही मिरवत असता, माझ्या बापानं घेतला, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं घालून जेव्हा तुम्ही मिरवत असता, तेव्हा बिना बापाचं पोरग ग, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि तुमच्या अंगावरची कपडे बघत त्या पोराला वाटतं, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत जात, तुमच्या अंगावरची नवीन कपडे डोळं भरून बघत, पळत पळत जात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणत, आया या माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय, मला ग आय, मला तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत. आणि ती आई त्या पोराला म्हणते, बाळा तुझ्या बापाला थांबवणं माझ्या हातात नव्हतं बाळा, पण मी तुला कधी बापाची आठवण येऊ दिली का रे? मी तुझ्या पाठीशी बापासारखीच उभी राहिली ना रे. 2 दिवसात येत्यात पैसे, घेते तुला शर्ट. तेव्हा ते पोरग म्हणतं, आई नको मला शर्ट, पण तू रडू नको आई, तुला काय झालं तर मी कुठं जायचं आई. पोरीनं म्हणून सांगतोय, आज पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला मिठी मारायची. कारण पोरीनं आज तुझा इथं काही बाप आलेला आहे बघ, बसलेला आहे बघ, त्या बापाला बघायचं नाही पोरीनो.
बापाचं खरं रूप कधी बघायचं तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बघ. पोरी हे बघ, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ पोरी. ए पोरी, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि बापाच्या ए जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि बापाच्या अंगावरचे कपडे बघायचे. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते. पण पोरीनो, तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि म्हणून तुला सांगतो बघ पोरी, ए पोरी हे बघ, 6 महिन्याचं मांजर गा, 6 महिन्याचं मांजर घरामध्ये पाळलं. 6 महिन्याचं मांजर आणि ते कुठं गेलं? पोरी, 6 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं तर 2-2 दिवस तू झोपत नाहीस बघ पोरी. 2-2 दिवस तू झोपत नाहीस. 6 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं तर 2-2 दिवस तू झोपत नाहीस. माझं मांजर मांजर माझं मांजर करतीस. आणि नालायकी, 20 वर्ष त्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आणि खरी कुस्ती बापाची कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ. पोरी इकडं बघ, 20 वर्ष तुझा बाप तुला तळ हाताच्या फोडासारखा जपतो. तुझ्या शिक्षणाला पैसा घालतो, कर्ज काढतो, स्वतः उपाशी राहतो. पण पोरी तुला मोठं करतो, तुला मोठं करतो. आणि पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं ना ग पोरी, त्या क्षणाला खरी त्याची कुस्ती सुरू होते बघ पोरी. पोरी, ज्या क्षणाला तुझं लग्न ठरतं बघ पोरी, पोरी, त्या क्षणाला सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं घरानं मिळालं, चांगलं पाहुणं पाई मिळालं. अंधारात तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत असतो पोरी. रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळतं, बापाला कळतं काही दिवसातच 20 वर्ष ज्या पाखराला तळ हाताच्या फोडासारखं जपलंय ते पाखरू भुर्र करून उडून जाणार आहे. भुर्र करून उडून जाणार आहे. पोरी हे बघ, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले, तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ओरडतो बघ. रडायचं नाही बघ, अजिबात रडायचं नाही बघ. अजिबात रडायचं नाही. पोरगीला हसत हसत पाठवायचं बघ. हे बघ, रोज रोज आता पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. आणि बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं ग बिचार, आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जात आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून, आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून तुझा बाप रडतो पोरी, तुझा बाप रडतो. आंघोळ करून जेव्हा बाहेर येतो ना ग तेव्हा तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला, अहो तुमचं डोळं का लाल झालं. तेव्हा तुझ्या आईला सांगतो, अगं साबण गेला ग डोळ्यात, अगं साबण गेला. पोरी, साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला ग पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. हसत हसत सगळ्याला लग्न पत्रिका देत बघ. हसत हसत सगळ्याला लग्न पत्रिका देत आणि जसा पाठमोरा होऊन घराकडे येत हंबरडा फोडून रडत ग. कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते. लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू कायमचं भुर्र करून उडून
निघून जाणार. हे पोरीनो, 12:30चं तांदूळ असतं बघ, नटून तटून नवऱ्याबरोबर तू उभी आहेस बघ. नटून तटून नवऱ्याबरोबर तू उभी आहेस बघ. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला येत आहे, तू आशीर्वाद घेत आहेस. प्रत्येकाच्या भेटवस्तू तू घेतेस, नवऱ्याला सगळ्यांच्या ओळखी करून देतेस. आणि त्या लग्न मंडपात जेवणाच्या पंक्ती उठत असतात आणि तिथं मात्र तुझा बाप हसत 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 फिरत असतो, हसत हसत फिरत असतो. आणि सगळ्याला म्हणतो, जेवा रे जेवा, जेवा, पोट भरून जेवा, माझ्या पोरगीचं लग्न आहे, जेवा, कोणी उपाशी जायचं नाही. जेवणवाल्या, कितीही जादा ताट होऊ देत, कितीही जादा ताट होऊ देत, कोणी उपाशी जाता कामा नये. पोरी, बघता बघता 3 वाजतात. सगळा लग्न मंडप मोकळा होतो आणि तुझ्या नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी तू लग्नाच्या भावल्यावरून खाली येतेस, पोरी, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पोरी, पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि हंबरडा फोडत तुझी आई तुला म्हणते, पोरी, 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग पोरी, आमच्या समोरून अशी निघून जाशील की ग पोरी. पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग पोरी, माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. मम्मी 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 करत माझ्या माग माग पळणार माझं लेकरू आज मला घरात दिसायचं नाही की ग पोरी. तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, सगळे रडत असतात. आणि पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथं येतो, पळत पळत तिथं येतो. सगळ्यांना ओरडतो, का रडताय, का रडताय, कोणी रडायचं नाही. का रडताय, कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा, तिला हसत हसत पाठवा. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो. गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा स्वतःच्या हाताने उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, गाडीचा दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा जा ग, जा पोरी जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. सगळा लग्न मंडप रडला, माझा बाप नाही रडला. नालायक पोरी, चूक चूक, तुझा बाप रडला, तुझा बाप रडला पोरी, पण तो तुला दिसला नाही. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो पोरी. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो, लग्न मंडपवाल्याला बोलवतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. बस्तवाल्या, तुझी कपडे घालून माझं लेकरू काय झाग दिसत होतं रे, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. वाजंत्रीवाल्या, तुला 1000 रुपये ज्यादा देणार आहे बाबा. लय चांगलं वाजवत होतास बाबा, तुझं किती पैसे आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील. पोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं वाटतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो. आणि पोरी,
संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशिवोली करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी स्वतः पावसामध्ये भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री अलगाद आपल्या लेकरांच्या डोक्यावर बाप आहे पोरी. स्वतःला कितीही थंडी वाजली तरी आपल्या अंगावरची चादर काढून शेजारी झोपलेल्या आपल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. मग मला सांग, शेवटचा 1 मिनिट बाद अशा बापाला मान खाली घालायला लावणार आहेस का पोरी? तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बाग, आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही बघ. आता तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बाग आणि जिथं उभा असतो तिथली 2 फुटाची जमीन सगळी बापानं भेदवलेली असते. नालायकांना नीट ऐकायचं बघा. तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं उभा असतो तिथली 2 फुटाची जमीन सगळी त्यांना अश्रूनं भिजवलेली असते आणि पोलिसांना हात जोडून सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरी झाली नाही साहेब, माझी पोरगी घरी झाली नाही. कुठं असेल साहेब माझी पोरगी? काय करत असेल साहेब माझी पोरगी? साहेब मार खाली घालून कुत्र्यासारखं रस्त्यानं चालतोय साहेब. जो तो माझ्याकडे बोट दाखवतोय. या 5-6 महिन्यासाठी 1-2 वर्षासाठी कोणता नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो पोरी? हे पोरी कोणतर आयुष्यभर तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय देतो, तुला एखादं चॉकलेट काय देतो, तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो. शाळेच्या निमित्तानं शाळेला जातीस त्या नालायका बरोबर गाडीवर फिरतीस काय? आणि नालायक हरामखोर त्या नालायक कारट्यासाठी 20 वर्षाच्या बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. त्या बापाच्या तोंडावर पक्स करून थुकून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही मेले आहात का? काय वाटेल त्या माझ्या आऊची जाऊला, काय वाटेल त्या माझ्या सावित्री माईला, काय वाटेल त्या माझ्या अहिल्या आईला? यासाठी का शिकण्याचं वय आहे ग. या शिकण्याच्या वयामध्ये कोणता हरामखोर येतो, तुला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. इकडे बघ हे पोरी, एवढी नालायक जमात आता जन्माला आल्या बघ. हरामखोर नालायक आहे ते. एक कार्टी एवढी नालायक जन्माला आली बघ पोरी. अगं तुझा जन्म झाल्यानंतर तू टाहोर फोडला आणि तुझी भूक भागवण्याची ताकद फक्त त्या आईच होती. तिनं तुला तुझ्या छातीला लावलं, ती छाती सुद्धा कापून काढायला लागली ग. एवढी नालायक लोक जन्माला आली. आणि नालायकांनो, तुम्ही बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाता. पोरी हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या या शिकण्याच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याचं मात्र करतं, ते प्रेम आहे का पोरी? ते प्रेम नाही पोरी. पोरी आणि काय करतेस ग? तुलाच हात जोडतो. बापाची मान कुत्र्यासारखी तू खाली घालायला लावलीस. तरी सुद्धा बाप तिथं येतो, दीदी दीदी आमचं काय चुकलं असेल, चल ग घरला घेऊन, चल दीदी घरला चल. तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. नालायकांना, ज्या बापानं जन्म दिला, ज्या बापाच्या अंगावर तू केलीस, त्या बापाला ओळखत नाहीस. आणि जो नालायक हरामखोर तुझं आयुष्य ज्यानं मात्र केलं, उद्ध्वस्त केलं,
त्या नालायकाला मात्र ओळख या राष्ट्रातली येथील पोर आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमासाठी कुठंच निघून जाणार नाही बघ पोरी आणि म्हणून तुला सांगतोय रोज बापाला घरात बघतेस बघ रोज बापाला घरात बघतेस आज जरा माझ्या नजरेतून तुझ्या आईला बघायचं आहे बघ आज जरा माझ्या नजरेतून तुझ्या बापाला बघायचं आहे बघ पोरी आणि मग तू ठरवायचं आहेस बघ काय करायचं हे तू ठरवायचं तुला फक्त मी हे बघ हे शान्याला शब्दाचा मार पोरीनो रोज आई बापाला बघताना आजपासून शपथ घ्यायची आहे बघ जीव गेला तरी बेहतार मी माझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही पोरीनो हे तुमचं शिकण्याचं वय आहे आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी आज नाही तर परत कधीच नाही तुला एका मिनिटामध्ये दाखवतो बघ तुझा बाप आपल्या लेकीचा कार्यक्रम बघायला काही 4-5 बाप आलेत का जरा हात वर करा ज्यांची लेक येत आहे जरा हात वर करा बापानं जरा हात वर करा आणि जागेवरती उभं राहा जरा जागेवरती उभं राहा लवकर उभं राहा चला लवकर उभं राहा पोरीनो तिकडं पाठीमागा खुर्ची जे बाप आले जरा उभं राहायचं आहे पोरीनो इकडं बघा हा तुमचा बाप आहे ज्या बापाविषयी मगापासून मी जीव तोडून बोलायला लागलोय पोरीनो हा तुमचा बाप आहे मला 4-5 माता पाहिजेत आयानो जरा हात वरती करायचा आहे 4-5 आयानो जरा हात वरती करायचा आहे आणि जागेवर उभं राहायचं आहे जरा आयानो जागेवर उभं राहायचं आहे 1 4 ते 5 माझा शिवधर्म सांगायला आलोय सगळ्या आयाने जायचं आहे आणि जरा समोर उभं राहायचं आहे चाल समोर उभं राहा चाल हे पोरी ही तुझी आई आहे बघ नालायक हरामखोरानो ज्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला तयार झालासा ज्या आई बापाला मान खाली घालायला लावतासा जरा इकडे उभं राहायचंय मातानो या साईडला उभं राहायचंय हा चाल लवकर आणि आता पोरी इकडं बघ कर आणि जागेवर उभं राहायचं आहे बघ चाल लवकर जागेवर उभं राहा थांबा मातानो आता पाठीमागच्या या इकडे उभे राहिलेलं हात वर कर आणि जागेवर उभं राहा समोर कोणाकोणाचे पप्पा आहेत हा 5 चाल लवकर उभी राहा आणि चाल माझ्या मध्ये इथं ये चाल लवकर समोर या सगळ्यांनी चाल बाहेर ये लवकर इथं ये चाल माझ्या समोर यायचं इकडं तुला सांगतोय स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही आई आहे ना ही जर आई नसते आमच्या आयुष्यामध्ये पोरीनो तर आम्ही नसतो आईचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यामध्ये नसता मायेचा प्रेमाचा संस्काराचा तर आम्ही नसतोच मुळी पोरीनो छत्रपती नसते मी नसतो तुम्ही नसता हा आईचा वटवृक्ष आहे म्हणून आपण जिवंत आहोत पण पोरीनो आता जरा पुढे ऐकायचे ज्या रोट्याचं नाव बाप आहे पोरी आणि तो बाप वरती उभे बघ इकडे बघ पोरी तुम्हाला नेहमी काय वाटतं घरात आपली आई आपल्यासाठी रडली की आपल्याला वाटतं आपली आईच रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपण काम करत असतो तिथं आई इतकाच डोळ्यातला एकही अश्रू कोणालाही न दाखवता तुमच्या आमच्यासाठी कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी त्या देव माणसाचं नाव बाप आहे आणि पोरी हा बाप आणि ही आई आज तुझ्या समोर उभी आहे आज नाही तर परत कधीच नाही परत जायचं पोरी आणि आपल्या आई बापाला अगोदर करून मिठी मारायची पोरी जा समोर आणि तुझा बाप उभा आहे पोरी तुझी आई उभी आहे पोरी जा पोरी जा तुझ्या आईला कडकडून मिठी मार पोरी तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी जा पोरीनो आज नाही तर परत कधीच नाही पोरी आज नाही तर परत कधीच नाही हा तुमचा बाप आहे पोरीनो तुमच्यासाठी नागडा राहिलेला तुमच्यासाठी उघडा राहिलेला हा तुमचा बाप आहे पोरी त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरीनं मला सांगा पोरीनं या बापाला जर तुम्ही पोलीस स्टेशनला उभं केलं तर या बापानं जगायचं कसं पोरी या आईनं जगायचं कसं या बापाला जर प्रत्येक जण म्हणायला लागला याचीच पोरगी गेलेली याचीच पोरगी माझ्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी
खोट आहे का पोरी? हत्तीसारखा बाप लाचारहून पोलीस स्टेशनला नाक घासतो की ग, त्याच्या समोर त्याच्या पोरीची जीव गेला तरी चालेल. चला सगळ्या खाली बसलेल्या पोरीने उजवा हात वरती करायचा. उजवा हात वरती करा, ठेवा आपल्या डोक्यावरती ठेव. बापाला आयुष्य तुला दिलाय बघ. आता एका मिनिटासाठी फक्त तो डोळे झाक बापासाठी. झाक डोळे पोरी आणि डोळे समोर आण तुझा बाप. 1.5 वर्षाची होतीस तेव्हा बापाला मिठी मारत होतीस ना, तो बाप डोळे समोर आण पोरी. पोरी तो गरीब तुझ्यासाठी नागडा उघडा राहिलेल्या त्या बापाला डोळे समोर आण पोरी. आणलीस का पोरी? आला का तुझा बाप डोळे समोर? तुला बाप नसेल तर मी तुझा बाप आहे का? मला डोळे समोर आण पोरी. आला बाप आता मार कडकडून मिठी पोरी त्याला, मार कडकडून मिठी आणि सांग बापाला, सांग बापाला, पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता पप्पा, त्याच आत्मविश्वासानं मी घरी परत येईन पप्पा. पप्पा हे माझं शिकायचं वय आहे पप्पा. या वयामध्ये मी शिकून मोठी होईन पप्पा. मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. पप्पा ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता, त्या आत्मविश्वासानं मी घरी येईन पप्पा. एक मार बापाला मिठी. पोरी तू फक्त शिकून मोठी हो. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे बा. हे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात एकही पोरगी फसणार नाही बा. डोळा उघड पोरी, हात खाली घे पोरी आणि आज गेल्या गेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. पोरीनो एकदा बापाच्या पाया पडा गे, आईच्या पायावर डोकं टेकवा पोरीनो. चाल लवकर लोटांगण घाल ग, लोटांगण घाल. हा तुमचा विठ्ठल आहे पोरीनो, हा तुमचा देव आहे. अगं कुठला तर हरामखोर येतो, तुला एखादं कॅडबरीची चॉकलेट देतो. एवढी स्वस्त नाही पोरी. या वाघाची वाघी नाहीस तू, या वाघिणीची वाघिणी नाहीस तू पोरी. बस पोरीनं, पोरीनं आज आपल्याला शपथ घ्यायची आहे. प्रत्येक पोरीनं आपल्या 100 मैत्रिणींना बाप समजावून सांगायचं आहे. खोट्या प्रेमाच्या जाळ्यातून त्यांना बाहेर काढायचं आहे. आणि 2027 पर्यंत या राष्ट्रातली एकही पोरगी आपल्या आई बापाला सोडून खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. हा शिवधर्म आहे, हा बुद्ध धर्म आहे, हा महावीरांचा धर्म आहे. ही आमची माती आहे पोरीनो, ही आमची माती आहे. कोणीही जागेवरून उठायचं नाही, शांत बसायचं आहे. सर्वमंगल आहे. बसून घ्या सगळे. सर्वमंगल.